खाकुर्डी परिसरात 6 एकर वडलोपार्जित जमीन आहेत. त्याच्यापैकी 2.5 एकर क्षेत्रावरती आम्ही 3 वर्षापूर्वी डाळिंबाची लागवड केली आहे. डाळिंबाच्या या क्षेत्रामध्ये 950 झाडं आहेत. तर हा डाळिंबाचा तिसरा बहार आहे. निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहितून आम्ही हे डाळिंबाचं नियोजन केलेलं आहे. दुसऱ्या बहाराला आणि पहिल्या बहाराला खर्च वजा जाता पहिल्या बहाराला 3 लाख आणि दुसऱ्या बहाराला 8 लाख खर्च वजा जाता आम्ही उत्पन्न घेतलेलं आहे. आणि या बहाराला सुद्धा जवळजवळ 131, 130, 35च्या रेटने मागितला गेलेला आहे. पण आपल्याला 150 प्लसची अपेक्षा आहे. एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे. पूर्ण जवळजवळ सेंद्रिय पद्धतीने 80% बागा आम्ही या ठिकाणी पिकवलेला आहे. सगळ्यात आधी सर मला एक दिवशी एक शॉपवर भेटले की बुवा आपल्याला डाळिंब लागवड बद्दल मार्गदर्शक पाहिजे. मग थोडीशी माहिती दिली सरांना ऑर्गॅनिक बद्दल त्याच्याबद्दल. तर सर म्हणे चला आपण करू सुरुवात. तर 4 वर्षापासून मी हे झाड लागवडीपासून मार्गदर्शन केलं आणि लागवडीपासून मार्गदर्शन करून आज जास्तीत जास्त सरांना म्हटलं आपल्याला ऑर्गॅनिक कडे वळायचंय, कारण पेस्टिसाइडचा आपल्याला खर्च परवडू शकत नाही शेतीला. तर मी त्यांना सगळं टोटल 10 प्रकारच्या स्लरीज टँकमध्ये तयार करायला लावल्या आणि ड्रीपद्वारे एक आठवड्याला दशपर्णी अर्क असो, सॉइल अर्क असो, दही दूध असो, अशा पद्धतीने ताक गुळ असो, हे कॉम्बिनेशन मी त्यांना कंटिन्यू करत आज सरांना आज मी 2 भार काढून आज 4था भार डाळिंबाचा तयार करून दिलेला आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना माझं हेच म्हणणं आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्त शेती कशी करता येईल आणि आपल्याला कमीत कमी पेस्टिसाइडचा म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि फंगिसाइडचा वापर शेतीमध्ये कसा करता येईल आणि आपल्याला माती जिवंत कशी ठेवता येईल याच्यावर जास्तीत जास्त लोकांनी भर द्यावा, एवढंच मी माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.